सत्तेत असलेली शिंदे सेना आणि भाजप यांच्यात निवडणुकीचा हंगाम संपताच संघटनात्मक पातळीवर काम सुरू झालंय। दुसरीकडे अजूनही धक्क्यात असलेली स्वर्गीय अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह विरोधकांच्या गोटात मात्र कमालीची शांतता आहे। जवळपास 4 वर्षापासून लांबलेल्या महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुका न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्यानं त्या कधी होतील हे मात्र कोणीही सांगू शकत नाही। असं असलं तरीही शिंदे सेना आणि भाजपनं आता संघटनात्मक पातळीवरील कामकाजावर भर दिलाय। शिंदे सेनेनं नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती केली। मंत्री दादा भुसे यांच्यावरही धुळे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली। त्याआधी आमदार सुहास कांदे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। दुसरीकडे भाजपने तर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केलंय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार मंगेश चव्हाण हे नाशिक जिल्ह्याचे प्रभारी झाले आहेत। तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे दक्षिण नाशिक, आमदार अमोल जावळे यांच्याकडे उत्तर नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे। माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांना धुळे शहराचं प्रभारी करण्यात आलं आहे। रवींद्र अनासपुरे यांच्याकडे धुळे ग्रामीण, प्रदीप पेशकार यांच्याकडे जळगाव पश्चिम तर रोहिणी नायडू यांच्याकडे जळगाव शहराची जबाबदारी देण्यात आली आहे। अजितदादांची राष्ट्रवादी बारामतीच्या पोटनिवडणुकीत गुंतली आहे। तसंही दादांच्या धक्क्यातून अद्यापही स्थानिक नेते सावरले नाहीत, किंबहुना त्यांच्यात कमालीची मरगळ आलेली आहे। अजून रवींद्र पगार यांच्या निधनानंतर जिल्हाध्यक्ष नेमला गेलेला नाही। काँग्रेस तर शहरात अस्तित्वहीन झाला आहे। ना बैठका ना नियुक्त्या अशी सध्या स्थिती दिसून येते। मनसेची ही अवस्था वेगळी नाही। दिनकर पाटील होते त्यावेळी निदान पक्ष कार्यालय गजबजलेलं तरी असायचं। आता मात्र शुकशुकाट जाणवत आहे। ठाकरे सेनेतही निरुत्साह दिसून येतोय।